या रसिकांना माझा सवाल करावा समजावा म्हणून प्रश्न वाचत आहे. प्रश्न असा आहे, एका राजाने कुबेर जिंकून देवगुरूंना हरविले, शुद्र असुराचार्य तुच्छ केले, अशा राजाचं नाव काय? राहण्याचे ठिकाण काय? या सर्वांवर राजाने कशा तऱ्हेने मात केली? या राजाला अनुग्रह उपदेश कोणी व कोणता केला? बुवा टीप दिलेले आहे. ग्रंथाचं पान नंबर 793 आणि 794 वरील बुवा उत्तर आम्हाला पाठवायचं आहे. या लांजा रत्नागिरीमध्ये तुमच्यापेक्षा माझ्यापेक्षा काही श्रेष्ठ शाहीर आहेत, त्यांनी रत्नागिरी लांजा गाजवली आहे. म्हणून म्हणतोय संजय बुवा, एक सूचना तुम्हाला द्यावीशी वाटते मला. संजय बुवा, तुम्ही फक्त गाणी गाऊ शकता, तुम्ही माझ्यासारखं बोलून गाणी गाऊ शकत नाही. तुम्ही फक्त गायचं काम करता. आज बुवा हे सोशल मीडियाचं जग आहे. युट्यूबच्या माध्यमाद्वारे कुठला माणूस कुठे काही कार्य करतो हे सगळ्यांना माहित पडतं. बुवा, मी कुठल्याही शाहिराशी किंवा त्या वक्त्याची किंवा त्या प्रतिस्पर्धी शाहिराची निंदा करत नाही. पण बुवा, आज तुम्ही रंगभूमीवरती गाजत असणारे शाहीर आहात. पण तुमच्या बाबतीत ज्यांनी पहिले विश्लेषण केलं, ज्यांनी रसिकांना साष्टांग नमस्कार दंडवत घातलं, ही व्यक्ती कोण आहे बुवा? ही शाहीर विनायक कुंभारेंच्या घराण्यातली आहे. म्हणून बुवा म्हणतो, तुम्ही फक्त गाणी गाऊ शकता, बोलून गाणी गाऊ शकत नाही. बघा, माझ्या प्रश्नामध्ये कळवतो, मी तुम्हाला काय म्हणायचं तुम्ही ते समजून गेलेला आहात, तेवढं फक्त ध्यानात ठेवा. महाभारतातला सोशल मीडियाच्या माध्यमातून भुवानी कुठल्या तरी बारीमध्ये लुगडं पातळ लावून भुवानी बारी केले होते. बुवा, आय लव्ह यू तुम्हाला.
आणि कुठे तुमची पावडर. वा, लय छान दिसता, छान एकदम थांबून थुबून दिसता. प्रश्न करायला सुरुवात करतोय, लक्ष असावं. गौतमदी बिया पाहुणा गोवाढुळ. नागोबाला होते की नाही वरती? नागोबाला होते की नाही? हा वा, मला कसं बघा चाल आहे. गौतमदी बिया पाहुणा गोवाढुळ. म्हणून काय म्हणायचंय? मोठेपणाची भाषा करून करतोस माझ्याशी झगडा. बुवाने सुरू या लुगडा रंगवून मुखडा. झाला होता रणी हाही जडा. मोठेपणाची भाषा करून करतोय माझ्या